विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट 3.3 मधला इंग्लिश वर्कशॉप सोडवून घेणार आहोत. पान नंबर 67 वरचा. बिफोर गोइंग टू सॉल्व ऑल these English workshop, my kind request to all of us, take notebook and pen with us. Why? Because whenever you cannot understand it very well, you cannot write the answer in proper way. So my kind request is take pen and notebook with us for taking रनिंग नोट्स. ओके. याच्यामधला आपण पहिला प्रश्न जो आहे तो कविता तालासुरामध्ये म्हणायची. दुसरा प्रश्न समजावून घेऊया. दुसऱ्या प्रश्नामध्ये फाइंड फ्रॉम द पोएम 2 लाईन्स ईच दॅट कंटेन द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. कवितेमध्ये जे अलंकार आलेले आहेत त्या अलंकारांचं उदाहरण तुम्हाला ओळी या ठिकाणी लिहायचे. या ठिकाणी 2 अलंकार आलेले आहे, अलिटरेशन अँड रिपिटेशन. व्हॉट डू यू मीन बाय अलिटरेशन? अलिटरेशन मीन्स अ रिपीट अगेन अँड अगेन द साऊंड. स्वरांचा जो उच्चार जो आहे तो एका ओळीमध्ये किंवा 2 ओळींमध्ये सारखे स्वर आलेले असतात, तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच असतो अलिटरेशन. तर मग आपण अलिटरेशनचे उदाहरणं जे आहेत ते कवितेमधून शोधूया. बघा, पहिली ओळ आहे, स्टिक्स अँड स्टोन. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. हिअर द one sound is st. Sound st. Here the sound st. Here the sound brick, that is b. And my bones b. So the example of figure of speech is here alliteration. हे कशाचं उदाहरण आहे? मग अलिटरेशनचं उदाहरण आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? ज्याच्यामध्ये स्वर जे आहे ते एका ओळीमध्ये रिपीट झालेले असतात तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच कोणता असतो? अलिटरेशन असतो. असे बरेच या ठिकाणी उदाहरण आपल्याला 2च ओळी लिहायचे आहेत. इथे बघा स्टोन स्टोन, इथे पण स्ट आणि इथे पण स्ट, इथे व्ह, इथे व्ह. ठीक आहे. दुसरं जे आहे फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन. व्हॉट डू यू मीन बाय रिपिटेशन? रिपिटेशन मीन्स अ वर्ड्स रिपीटेड अगेन अँड अगेन, दॅट इज कॉल्ड रिपिटेशन. आता या ठिकाणी 2 ओळी आहेत बघा. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. हिअर द बट वर्ड्स कॅन मॉटिफाय मी. विच वर्ड्स इट रिपीटेड अगेन अँड अगेन? बट. इथे बट. वर्ड्स कॅन, हिअर कॅन. दॅन मी, हिअर दॅन मी. म्हणजे जे शब्द आहेत या ठिकाणी काय झालेले आहेत? रिपीट झालेले आहे. म्हणून हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो कोणता आहे? रिपिटेशन. अ वर्ड रिपीटेड अगेन अँड अगेन, सो द फिगर ऑफ स्पीच इज रिपिटेशन. when the sound is repeated again and again, the figure of speech is alliteration. And the third figure of speech is simile. Third figure of speech is simile. How you can find out the figure of speech is simile? For example, stick and stone. Here stick म्हणजे काय? काठी. आणि स्टोन म्हणजे काय? दगड. तर याची जी तुलना आहे ती कशाशी केलेली आहे? शब्दाशी केलेली, वर्ड्सशी केलेली आहे. म्हणून मग शब्दाशी तुलना कोणाकोणाशी केलेली आहे? त्याच्यानंतर आपण मागे कविता शिकताना बघितलं, बॅट्स पण आहे, ब्रिक्स पण आहे, सोवर्ड पण आहे. म्हणजे शब्दांची तुलना सोवर्डशी पण केलेली आहे, तलवारीशी पण केलेली आहे, बॅटशी पण केलेली आहे, ब्रिक्सशी पण केलेली आहे. या सगळ्यांमुळे काय होतं? हर्ट होतं. त्याच्यानंतर इंज्युअर्ड होतं. त्याच्यानंतर ब्रेक पण होतं. म्हणजे दोघांमधलं साम्य काय आहे? हर्ट, इंज्युअर्ड, ब्रेक. स्टिक, स्टोन, सोवर्ड्स, बॅट्स अँड ब्रिक्स. म्हणून मग हा जो फिगर ऑफ स्पीच आहे 2 वेगवेगळे पदार्थ पण त्यांच्यामधला गुणधर्म जेव्हा सारखा असतो तेव्हा तो फिगर ऑफ स्पीच कोणता असतो विद्यार्थ्यांनो? सिमिली असतो. 2 वेगवेगळ्या पदार्थांमधील गुणधर्म जेव्हा सारखा असतो तेव्हा त्याच्यामधला फिगर ऑफ स्पीच कोणता असतो? सिमिली. आलं लक्षात? म्हणून मग तिसरा फिगर ऑफ स्पीच इथे दिलेला नाहीये, पण तुम्ही सुद्धा इथे सिमिली हा फिगर ऑफ स्पीच
लिहायचा आहे. तिसरा प्रश्न आहे पिक आउट फ्रॉम द पोएम द सिनोनिम ऑफ. व्हॉट डू यू मीन बाय सिनोनिम? सिनोनिमचा अर्थ होतो समानार्थी. समानार्थी सारख्याच असलेले, त्यालाच दुसरं इंग्लिशमध्ये पण काय म्हणतात, विच मीन, समान अर्थ असलेले. मग ह्या ठिकाणी इंज्युअर्ड म्हणजेच काय, हर्ट अँड ब्रेक. डेलिकेट, टेंडर. एज, वुंड अँड इंजुरी. एम्ब्रान्स, फील अशेम. क्रूड, हेल्ड. त्याच्यानंतर बी प्रश्न आहे अँटोनिमस. अँटोनिमसचा अर्थ काय होतो, विरुद्धार्थी. त्यालाच आपण ऑपोजिट पण असं म्हणतो, ऑपोजिट्स ऑफ द वर्ड्स. फॉरगेट, फॉरगेट म्हणजे विसरणे. रिमेंबर म्हणजे आठवणे. फ्लॅट अँड स्ट्रेट, सरळ, तर त्याला स्लोपी. कार्ड, वाकडा तिकडा, उतरता, घसरडा, निसरडा. मेक म्हणजे तयार होणे. लेफ्ट म्हणजे सोडून देणे. राईज, वाढणे. फॉल, पडणे. आउटसाइड, बाहेर. इनसाइड, मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आन्सर इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पोएम, राईट देम इन युअर नोटबुक. आता हे जे प्रश्न दिलेले आहे यांचे उत्तर कसे आहे, तुमच्या भाषेमध्ये लिहायचे आहे, तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. व्हॉट ऑब्जेक्ट कॅन कॉज इंज्युअर टू युअर बॉडी. कोणते कोणते जे पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला जखमा करतात. तर सोवर्ड आहे, तलवार आहे, दगड आहे, बॅट आहे आणि ब्रिक्स आहे. हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. तर हार्श अँड बिटर वर्ड्स याचा कवीच्या मनावर कसा परिणाम झालेला आहे. ही फील एम्ब्रान्स, ही फील अशेम when someone can use the word harsh and bitter towards anybody else. म्हणजे एखादा जो अतिशय तीव्र, कठोर असे शब्द जेव्हा उच्चारतो, वापरतो, मोठ्याने बोलतो, तेव्हा समोरच्या मनावर काय परिणाम होतो, कवीच्या मनावर कसं, त्यामुळेच काय परिणाम झाले आहे, ही फील एम्ब्रान्स, अशेम, अनफिलिंग वेल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॅन हेल्प फास्टर बॉडी ऑर द माइंड अँड हर्ट. आता आपलं मन जे आहे ते कसं दुखवलं जातं, आपल्या मनाला आणि हृदयाला कशा प्रकारे वेदना होतात, तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये याचं उत्तर लिहायचे. यू कॅन राईट डाऊन द आन्सर इन युअर ओन वर्ड्स. आय कॅन राईट डाऊन फ्यू वर्ड्स, फ्यू लाईन्स हिअर. फील अशेम, अनकम्फर्टेबल, हॉन्ट, एनी टाइम, एनिवेअर. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आपल्याला ते कठोर शब्द मनावर आघात करत असतात आणि त्याच्यामुळे आपलं मन अस्वस्थ होत असतं. In the same way you feel whenever you can write down the answer in your own words. Why harsh words called ghost. आता जे harsh word आहे, कठोर शब्द जे आहे त्याला घोस्ट असं काय म्हटलंय, जे एखाद्या झपाटलेल्यासारखे, जसं भूत जे आहे ते झपाटतं आपल्याला आणि मग आपण बेचैन होतो. In the same way the words also seems as a ghost. हॉन्ट, एनी टाइम, इन एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी, कोठेही, कोणत्याही क्षणी, केव्हा पण ते शब्द आपल्याला आठवतात आणि ते आठवल्यानंतर मग आपल्याला काय होतं, अस्वस्थता जाणवते, आपण बेचैन होतो. म्हणून शब्द जे आहे ते जपून वापरायचे असतात, मोजून मापून वापरायचे असतात, समोरच्याचं मन दुखवणार नाही असे वापरायचे असतात. द पोएट वॉन्ट्स टू टेल्स अस ऑल दिस थिंग्स. सो राईट डाऊन द आन्सर इन युअर ओन वर्ड्स. व्हॉट डज द पोएट वॉन्ट you to keep in mind when you speak. आता या ठिकाणी कवीने आपल्याला काय सूचना दिलेली आहे, कवी काय म्हणतोय की मनावर आघात होतात तर होऊ नये म्हणून मग आपण कसं बोललं पाहिजे. सो पोलाइट्स वर यू कॅन यूज इट. बी हॉनेस्ट, बी ऑप्टिमिस्टिक, टेकिंग केअर व्हाईल टॉक अँड स्पीक विथ इच अदर. म्हणून बोलताना, संभाषण करताना आपण शब्द जे आहे ते जपून वापरले पाहिजे, समोरच्याची केअर करून वापरले पाहिजे, पोलाइट असले पाहिजे. आपल्या शब्दांमध्ये, संभाषणामध्ये एक प्रकारची आत्मीयता असली पाहिजे असं या ठिकाणी कवीला सुचवायचं आहे, सांगायचं आहे. त्याच्यानंतर रायमिंग स्कीम हा जो अतिशय महत्वाचा भाग आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये जे आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे लिहिताना अतिशय उपयोगाचं आहे. तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. स्टिल देन स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.